आज आपण आहोत येलदरी पुलावरती, ज्या पुलाचं नाव तुम्ही महाराष्ट्रभराच्या बातम्यांमध्ये ऐकलं असेल. हा सर्वात महत्त्वाचा पूल आहे. हा दोन विभागाला जोडतो, एक मराठवाडा आणि दुसरा विदर्भ. या पुलावरती उभं टाकायला भीती वाटतेय. काही दिवसापूर्वी तुम्ही इथं बघितलं असेल एक व्हिडिओ की इथे ऍक्सिडेंट झाला होता. एक ट्रक इथे खाली पडला होता आणि त्या ड्रायव्हरचा जागेवरती मृत्यू झाला होता. कशामुळे? हे जे पूल आहे ना, याच्यावरती सेफ्टी कडे असायला पाहिजे. आता तुम्ही ट्रक येत आहे, आता उभं टाकण्यासाठी भीती वाटते. या पुलावरती कित्येक साऱ्या बसेसचा सुद्धा ऍक्सिडेंट झालेला आहे. बसेस याच्यामध्ये पडलेल्या आहेत, ट्रक याच्यामध्ये पडलेत, मोटरसायकल याच्यामध्ये कोसळल्या, कार याच्यामध्ये कोसळल्या. परंतु सरकारची झोप उडत नाहीये, सरकारला कळत नाही. हे बघा, इथे थांबणं सुद्धा अवघड आहे आणि सरकार झोपीमध्ये. हे कधी होतं माहितीये का? जेव्हा तुम्ही मुके होता ना, मुके तुम्ही बोलायचं बंद करता, तेव्हा सरकार त्यांचे डोळे लावून घेतं आणि सरकारला प्रश्न केला म्हणजे तुम्ही त्यांना देशद्रोही साबित करायला तयार. परंतु तुम्हाला सांगतो, आम्ही लढत राहणार. या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये याच्यासाठीच आलोय, कारण या जिल्ह्याची जी परिस्थिती बघता, एवढी बिकट परिस्थिती. इथल्या लोकांना माणूस म्हणून वागवलं जात नाही. इथला जो माणूस आहे, इथं फक्त मतदानाच्या दिवशी त्याला इज्जत दिली जाते, त्याच्यानंतर त्याच्या जीवाची किंमत नाहीये, त्याच्यानंतर त्याच्या आयुष्याची किंमत नाहीये. याच कारणासाठी आम्ही राजकारणामध्ये उतरलोय. हे जे पूल आहे, हे अक्षरशः रक्त जाळण्यासाठी पूल बनवलेला आहे. आपल्या पैशाचा चुरडा करण्यासाठी पूल बांधलेला आहे. समोर जमीन अधिग्रहण केलेलं नाहीये, मागे जमीन अधिग्रहण केलेलं नाहीये. या पुलावरती हजारो ऍक्सिडेंट होतात आणि सर्वात महत्वाचा रोड, आज मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा रोड, हा ब्रिज. परंतु याची अवस्था अशी आहे, याला ना सेफ्टी कटड आहेत. म्हणजे जर एखाद्याचा जर तोल सुटलाच तर त्याचा जीव वाचणं इथं शक्य नाहीये. तुम्ही खाली बघू शकता, एवढ्या खोल दरीमध्ये तो व्यक्ती पडेल आणि पडल्यानंतर काय करायचं माहितीये का? काय करायचं? शांत बसायचं, फक्त शांत बसायचं. कारण पैसे घेताना, मतदान देताना त्या लाचारीमुळे तुम्हाला शांत बसावं लागतं. कधीतरी देशाचा विचार करा. कित्येक दिवस नेत्याला मायबाप मानणार आहात, कित्येक दिवस नेत्यांना डोक्यावर घेऊन मिरवणार आहात. एकदा देशाचा विचार करा. आज जर विचार नाही केला तर तुमच्या आयुष्याची किंमत राहणार नाही, हे लक्षात राहू द्या.